ना माहित आहे मला, चालते चांगलं चालते, असं नाही म्हणत ना मी, पण काय करतं त्याले 60 दिले, अंगभर तर उधार झालेलं का, मग काय सांगू तुले. लोकांना पैसे मागितले, लोक म्हणते मी पडून चाललो का, चाललो का आम्ही कुठं, काय बोलायला का, मग काय तर पुरत नाही ना मला हे. आता एक काम करा ना, उधारी बंद करा ना मग डायरेक्ट. हे डायरेक्ट तुम्ही म्हणून राहिले की मी डायरेक्ट विक्री काढतो बा दुकान, हे कसं चालेल बरं. नाही रे बा, आपल्याला ताकदच नाही राहिली ती आता. लोकांना म्हटलं ना, मॅट झालो मी लोकांना मागू रे बा, असं वाटतं काय झालं काय नाही. मग काय तर लोकांना म्हणून राहिलं बा, ते पैसे कधी देता, देतो 10-15 दिवसांनी देतो, द्याचं नाव नाही, दिसत पण नाही कधी. मायवीन तर काय करतो बा, पुरत नाही ना मला हे. डायरेक्ट टाकून दिलं, बॅनर लावून दिला होता, ज्याला घ्यायचं असेल मला लगेच फोन लावायचा की बा एवढं आहे बा, मी तुम्हाला एवढी रक्कम देतो. तर मला वाटलं, मला पटलं समजा, लिखून टाकतो बा, काही मजा नाही येत नाही आता. आता हे कशा झालं, पैसे नाही द्या द्या करते का. बाबा बोल रे बा, काय पाहिजे तुले. ब्लेकचं पाकिट द्या आणि थांबूच्या पुल्या आणि पार्ले पार्ले बंद झालं बा, दुसरं सांग. दुसरं कोणतं हॅपी देऊ का पतंजली देऊ. बरं पतंजली द्या मग एक, लवकर द्या. लवकर देतो म्हटलं मी, पण पैसे आणले का. बाबा म्हणे खात्यात लिहून टाक म्हणे, खात्यात द्या लावा म्हणे, खात्यात लिहा. खात्यात द्यावाले अबे, खात्यात भरलं ना 2000 वगैरे झाले उधारीला का. किती मागताय की. नाही बाबाला सांगितलं होतं, बाबा म्हणे खात्यात लिहा लावतो म्हणे, बरोबर सांगतो म्हणे. काय बरोबर सांगतो म्हणून राहिला का. त्या बापाला बोल म्हणा, झाली म्हणा 2000 वगैरे उधारी हो रही म्हणा. अरे का बंद करू का माझं दुकान, काय उडते मला उडते काय. निरा तुम्हाला उधारात देऊ राहिलो मी. त्या बापाला बोलो, ला फोन नंबर पाठ नसेल द्या, बोलो त्या बाबाले उधार देत ना म्हणा मी. काहून खात्यात लिहा ना खात्यात. अबे खात्यात लिहायला नाही ना आता, भरलं ते पेजच भरलं ते, आता भरलं ते बंद लय झाली उधारी. 2000 रुपये भरून राहिली, एवढं कोण ठेवत असते का. त्या बुडाला 2-2, 3-3 महिने देत नाही पैसे का. मग काय सामान किमान लागते मला. हो जा सांगा ते दिलीच नाही म्हणा. महाबिंद उधारी होईल 2000 खात्यातल्या करू राहिलं. थांब त्या बापाला येऊ दे, त्या बापाला सांगतो मी. हे म्हणतो बंद करून तो तुम्ही आता हे उधारीचं बंदच करतो नाटक. हे लय झालं बाबा, हे लोकांनी निरा उधारी देऊ मॅड झालो मी इकडे. पैसे द्यायचं नाव नाही बाबा. लोक तर एवढे भारी येतात मायबिंद, मला माला आणायला लागते. काही उडते का नाही हातात का माहिती काय. बस हे खेळणं वाटते माझ्यासाठी, काही येत नाही, नफा नाही तोटा नाही याच्यात माझ्यात. मायबिंद येऊ दे तिला, बोलतो दिली मी. काय रे सुख द्या अबे, मा पोर घालतो ना ते. काय दिलं सामान, काय दिलं नाही म्हणून राहिला सोनल्या. उधार किती झालेला तुझी मी पाहिलं ना आता. अबे 2043 रुपये झाले ना तुझे. एवढी उधारी असते का. मग काय कधी देतो पैसे तू सांग मला पहिले. तू कानी लय भारी आहे बा, असं आहे तू, असं करतो ना बा तू. काय का देतो ना तू पैसे. ती लेकरला पोर लढत आला ते घरी, काय मला देतच नाही म्हणे, असं बोलते तसं बोलते. पाहिजे किती लढवलं घरी ते. मी काय बोललो त्याला मी चांगलं, त्याला फक्त सांगितलं मी की बापाला बोललो. ते म्हणे देत नाही का म्हणे, गेलं ते रडत. मी काय करू देत नाही. पण मी काय म्हणतो ते विषय जाऊ दे तिकडे. पण तू पैसे किती देतं. हे दुकान बंद करू का मी सांग मला पहिले. काही पुरतच नाही बा मला याच्यात नाही. नफा दिसून नाही राहिला म्हणत नाही. काहीच नाही ना. पुरं चाललं, जे आलं ते चाललं. सगळे लोक उधारी घेऊन बसले. मग काय करू बरं मी सांग बरं. काय लगा तुम्ही असे करू. ते समाजी बुड्यावर 3000 रुपये उधारी आहे. ते बुड्याला मी फोन लावून राहिलो, नंबर 20 दाखवू दे, कधी फोन लागत नाही. काय करू बरं मी सांग बरं. करू काय मी आता. हो ना ते बरोबर आहे, पण मा पोरगं रडलं ना आता. ते पायवर किती लढवलं ते घरी, मला दिलंच नाही म्हणे. काका बोलले म्हणे मला असे देत नाही. मग काय तर जाऊ दे ना बा, काय 2000 रुपये द्यायचे देऊन टाकतो मी. पण काय एवढं नाही ना, देऊन देऊ पैसे. काय कुठं चाललो का मी. शांताबाई घरी नाही, भाजी आपल्याला करत असते. आता माझी पोरगी पण नाही घरी. मी काय म्हणतो, तू 4 अंडे आण, मी भाजी किती करतो मस्त, पोळे टाकल्यात मस्त. टेस्टिंग घ्यायचं काम नाही, चांगलं जेवण होतं दोघांचं. कुठं जायचं काम नाही. काय राजा, मला वाटलं हॉटेलच जायचं का जेवण करायला. तुम्ही म्हणून 4 अंडे आणा, भाजी करा आणि ते करा. भाजी कोण करते मग आता. भाजी कोण करते म्हणजे, अरे मी करतो भाजी. तू काय लोड घेतो रे. तू फक्त अंडे आण, ते अंडे घेणे मस्त उकड ते वरचे साल्ट गिल्ट काढ मस्त. मी करतो भाजी. काय राजा, एवढा पैसा आहे मायवीन तर कुठं ठेवता काय माहित. काय झालं ना, डायरेक्ट जाऊ ना मस्त. फुलावा गिला खाऊ मस्त बिर्याणी, नाही तर आपलं हे चांगलं जेवण घेऊन करू हॉटेलात नाही. हे भाजीचे हे झंझट कशाला लावता. हे अंडे आणा, भाजी करा, खा. झालं ना, डायरेक्ट हॉटेलवर जाऊ ना. काय चांगला लागते ते, काही सुद्धा लागत नाही. काही मसाला सहसा आहे ते, काहीतरी मसाला आहे ते. मी काय म्हणतो, त्याच्यापेक्षा घरचं जेवण खतरनाक आहे. तू माझ्या गोष्ट ऐकते का. तू 4 अंडे आण, जाय आपल्या सुखदेच्या दुकानावर जाय. तर कसं 4 अंडे दे म्हणा. किती लागते काय म्हणतात, 7 लावते का 8 लावते काय माहिती. जेवढं झालं तेवढं अंडे आण. 4 अंडे आण मस्त, उकडू मस्त जेवण घेऊन करू, चांगलं झोपू. काय हो का, किती अंडे राहते होते. अंडे किती राहते.
आता मला माहिती आहे का बे, मी का दुकानदार आहे का? 7चं लावेल ना 8चं लावेल ते. पण त्यानं जेवढं तर लाव, त्यानं 10 रुपये दंड लावला का नाही, भ्याजा नाही, देऊन टाकायचे पैसे. आणि दिसतं बा उधारी लिहायला का त्याच्यावर, काय काय करते काय माहिती. ते सांगे मला त्या दिवशी, लेस लोकांच्या म्हणे उधारा गिधारा वाढल्या म्हणे, काय समजून राहिलं म्हणे, काय करू म्हणे. मी म्हटलं जाऊ दे, टेन्शन घेतो म्हटलं, तू उधार गिधारा देत जाऊ नको. आता काय बा, काय झालं काय माहित. जाऊ दे, तू एक काम कर, 4 अंड्यावर मस्त तोपर्यंत मी भाजी गिजी म्हणजे पोळे गेट टाकतो, म्हणजे पोळा टाकला मी. आता बस मसाला गिसाला पाहिजे जाय. बर जातो मग आता. हो इकडे रे. काय म्हणते रे बुवा आता हे. हो आलो साहेब आलो. आला का? मी काय म्हणतो, काय काय मेळ काय तुया, काय चालू काय तुया? काय झालं बुवा? म्हणजे मग काय नाही झालं, आता अंडे आणायला झालं मी. अंडे खातो का? माय बिनतो. बरं ठीक आहे, अंडे खातो तर अंडे आणायला झाला नाही का? कसं चालला तू? हा शर्ट कुठे तू? शर्ट कुठे तुया? चुलबुल बांडे बोलतो मेरे को. तू असा गावात नाही, असा कपडे कुठे आहेत ते? अरे बा कपडे म्हणजे ते ॲपवाला कपडे दिले ना जास्त मला, 2-3 शर्ट दिला तर घालत नसतो चांगला रे, हे मस्त बॉडी गिडी आहे आपली, म्हणून घालत नसतो शर्ट. तुमचीच बॉडी आहे का? म्हणजे आमची बॉडी नाही का? हे जे जिम मारतो मी हे, मग मी पण असं राहिलं पाहिजे. अबा ह्याच्यानंतर बाबू कपडे गिपडे अबा दिसले पाहिजे. असं हिंटरला का काय लाज गीज आहे का रे तुले? गावात नाही असं हिंडरला तू, काय कपडे गिपडे कुठे आहेत ते शर्ट घालत जाय ते. बरं साहेब, हो घालतो ना बा. हो साहेब घालतो. परत तू दिसला असा चड्डीतच तुला मुततो, डबल तू दिस फक्त असा शर्ट घालत जाय ते. सांगू राहिलो माय बिंद. सॉरी सर. इकडे पाय बरं, आम्हाला काही शर्ट गिट घालतो का आम्ही चांगले? रोग येते तुला शर्ट घालायचं? काय म्हणते आपल्याला, मला शर्ट दिलं नाही म्हणजे जास्त अन्न असतं ते म्हटलं शर्ट घालत जाय. हो ना हो. हा चल होय, काय अंडा चाललं का? जा अंडा आले अन्न असतं. ना माहित आहे मला, चालते चांगलं चालते, असं नाही म्हणत नाही मी, पण काय करतं त्याले ताट्टा काय दिले अंगभर तर उधार झालेलं का? मग काय सांगू तुले, लोकांना पैसे मागितले, लोक म्हणते मी पडून चाललो का? चाललो का आम्ही कुठं? काय बोलायला का? मग काय तर पुरत नाही ना मला. आता एक काम करा ना, उधारी बंद करा ना मग डायरेक्ट. हे डायरेक्ट तुम्ही म्हणून राहिले की मी डायरेक्ट विक्री काढतो बा दुकान, हे कसं चालेल बरं? नाही रे बा, आपल्याला ताकदच नाही राहिली ती आता. लोकांना म्हटलं ना, मॅट झालो मी, लोकांना मागू रे बा. असं वाटतं काय झालं काय नाही. मग काय तर लोकांना म्हणून राहिलं बा, ते पैसे कधी देता? देतो 10-15 दिवसांनी देतो. द्याचं नाव नाही, दिसत पण नाही कधी. मायबीन तर काय करतो बा, पुरत नाही ना मला. हे डायरेक्ट टाकून दिलं, बॅनर लावून दिलं. आता ज्याला घ्यायचं सर मला लगेच फोन लावायचा की बा एवढं आहे बा, मी तुम्हाला एवढी रक्कम देतो. तर मला वाटलं, मला पटलं समजा, विकून टाकतो बा. काही मजा नाही येत नाही आता. काय राजा, म्हणजे तुम्ही डायरेक्ट विकून आले? मला कसं काय हो? चांगलं दुकान चालते हो तुमचं, एकच नंबर दुकान आहे तुमचं. मग काय तर नाही ना बंड्या, ताल जमत नाही नाचा. मी लय विचार केला याच्यावरून, मी 2 हप्त्यापासून हे विचार करू राहिलो, कसं करू काय का मला माल आणायला लागते. उधारी देऊन बसलो लोकांना मागटलं, लोकांना द्यायचा पत्ता नाही. लोक म्हणजे देतच करू राहिले, लोक देतच नाहीत बा. काय कसं करा बरं? आणि उधारीवर काही दुकान चालत नाही, लोकांना उधारीच पाहिजेच. मग काय माहित नाही का, खातं मांडा, हे मांडा ते मांडा. अरे हो ना, पण तुम्ही डायरेक्ट दुकानं शिकू राहिले ना. नाही रे बंड्या, आता मजा नाही रे, आता काहीच मजा नाही. जाऊ तिकडे, जे झालं लय विचार केला गोष्टीवर मी, की असं वाटलं बा इकून तर इकत नाही, जागा बा आपलीच आहे, सगळं आपलंच आहे, इकत नाही. पण मला वाटतं आता पुरतच नाही बाबा, हे धंदे बंद करतो मी आता. डायरेक्ट जागा गिगा सबंध देऊन टाकतोय का माणसाले. पण कसं चांगले पैसे घेतो, कमीत कमी 2-3 लाख. बरोबर, तुम्ही एवढा विचार केला, पहा बा तुमच्या विचारानं काय तुम्हाला जसं पटते तसं. पण माय म्हणणं असं आहे की दुकान 1 नंबर चालते, पण तुम्ही आता म्हणून राहिले मला इकायचंच, तर इका बा कोणाला इकायचं ते. पण चांगली हे करा म्हटलं बोली, म्हणजे कसं बरोबर शोधा लावा चांगला. कमीत कमी बा 3-4 लाख पर्यंत तरी आले पाहिजे समजा, जवळपास 3-4 लाख येऊन जाईल ना हो, काही विषय नाही ना. दुकान चांगलं पण आहे, चालते पण. चौकात आहे दुकान, काही टेन्शन घ्यायचं काम नाही. माल आहे वाटते 40-50 हजाराचा माल बसेला वाटते, भरेला नाही का. दुकान चांगलं आहे तुमचं, दुकानचं काही टेन्शन घ्यायचं काम नाही. जागा मोठी आहे, काही टेन्शन घ्यायचं काम नाही. लाईट बिल 1 नंबर काम आहे तुमचं. मला वाटतं 4 लाख पर्यंत आराम होतं ते गेलं पाहिजे. आता काय करतं, म्हणजे कसं आता मजाच नाही ना बा. मला विचार केला बरं या गोष्टीवर, जाऊ दे काय करतं. सांगतो तू शांताराम भाऊला सांगतो म्हणा की असं आहे म्हणा, कारण की शांताराम भाऊ म्हणे मला मांग की म्हणे इकतं का दुकान. मॅ म्हटलं नाही रे बाबा, मॅळ झाला का तेव्हा ऐकलं असतं ते मस्त व्हा नाही का. पण जाऊ दे, शांताराम सांगतो म्हणा, त्यांनी इकडे काढलं म्हणा दुकान. घ्यायचं असेल सांगा म्हणा, करा म्हणा, फोन नंबर आहे म्हणा माझ्याजवळ, फोन घेऊन लावतो, सांगतो मला. बरं मी काय म्हणतो ते करतो, पण आपल्याला अंडी भेटते का? पैसे आणले का? पैसे हो पैसे आणले ना, पैसे काय पावराले हो, आणले. बरं किती पाहिजे? 4 अंडे, 8 11 8 16 24 8 32 8 34 32 रुपये झाले. बरं फोन पे करतो ना, 32 रुपये 2 रुपये चिल्लर नाही तर. बरं फोन पे करतो, द्या मला 4 अंडे द्या पटकन. सांगतो मग शांताराम भाऊले की म्हणतो तुम्ही दुकान विक्री काढे म्हणतो, सांगतो सगळं. मला तर वाटतं शांताराम न घ्या, कारण की शांताराम जरा हे एवढं काही हे नाही त्याला वाटत. त्याला सांगतो एकदा. बरं चाल, देतो अंडे काढून देतो. चाल बरं ठीक आहे, सांगतो त्याला.
काय का सुख दे होते तुझ्या दुकानावर गेलतो बा मी ते म्हटलं ते बोट पाहिलं मी ते इकडे टाकलं काय दुकान ते हिकतं काय अरे बा इकून टाकतो बा काय करतं ते उधाऱ्याला झाले आणि काय आता मनच नाही बसलं माहिती आता करायचं आता बस झालं म्हटलं आता तू घेतं का पाहतो मी पण काय केला का कोणी सौदा नाही तसं कोणी काय सौदा केला नाही आणखी काही कोणी म्हटलं नाही मला काही फोन घेऊन काहीच नाही आला कोणाचा बोल ना तू काय बोलास तुले सांग मला काय किती देतं काय करतं ते आता मला तुला सांगा तर मला कमीत कमी तुला मला वाटते की तुला मी 2,50,000 द्या म्हणजे बरोबर होऊन जाते 2,50,000 लय कमी झाले ना ते काहीच नाही ना ते काहीच नाही ते मग काय तुला काय म्हणतो तुम्ही 50,000 का नाही मला साहित्य नाही दुकानात आणि तुम्हाला 2,50,000 दिला मग जागा एकदा सबन दिला तुला मी अरे हो ते बरोबर आहे माल गिल सबन असं बरोबर व्यवस्थित आहे जागा पाहिली मी बरोबर आहे पण आता खेड्यातलं तुला माहित नाही कसं आहे ते हा का सिटी थोडी ही खेळणं आपलं हे खेळणं म्हणजे काय खेळणं आपलं हे गाव आहे आपलं गावात नाही काय एवढा थोडी भाव राहते अरे दुकान चांगलं आहे ना ते लय चांगला दुकान आहे ते चौकात आहे ना ते दुकान तर उधारी बंद केली का नाही तुला लय पुढते काही टेस्टिंगाचं कामच नाही कुठं जायचं काम नाही तुले पण कसं भाऊ 2,50,000 काय लय कमी झाले ना ते मलाच पुरत नाही ते मग काय तर इकायला पुरत नाही मला काय भाऊ इकायला नाही म्हणतो तू काय मग कर बुवा 2,09,000 करता का मग देऊन टाकतो 2,09,000 लय झाले ना ते 3,00,000 जवळपास झाले ना ते अरे बघ 3 लाख म्हटलं का नाही ते पण लय कमी झाले ना माझ्यासाठी माझा विचार माहिती किती आहे कमीत कमी 3,50,000 किंवा 4 लाख पर्यंत 3.5 लाख किंवा 4 लाख एवढं आपलं डन आहे कमीत कमी बा एवढं आहे माया बापरे म्हणजे तू 3,50,000 म्हणून का मग काय लगा झाले ते बे काय लगा मी तुला 3 मध्ये देऊ राहिलो कसं 3 मध्ये करतो सांग डन हा सौदा कसा आपला ते सगळं चांगलं आहे 3 लाख पण मला जमते पण विषय असा आहे ते माल त्यातनी 50-60 माल आहे जागा आहे एवढी मोठी दुकान आहे ते मग काय तर म्हणजे पाहिजे तू विचार करत होता गोष्टीचा पण ते 3 लाख लय कमी झाले ना ते अबे लय कमी झाले ते लय कमी झाले मी काय म्हणतो जमत नाही ना बरं भाऊ आता तू काय नाही म्हणून राहिला मला एक काम कर सांगतो मला काही सौदा गिवदा काही झाला तर कोणी काही म्हटलं तर शांताराम तुला कन्फर्म म्हणतेस तुला कारण की शांतारामला तुझं दुकान असले आवडलं होतं मागं म्हणणे का शांताराम घेतो म्हणे मी पण सांग म्हणे कसं काय म्हणजे झाली पण बोली चालू झाली वाटते बोलते पण पाहत होते काही म्हटलं घेतलं तर मला सांगतो एकदा काय कसं काय फिक्स रक्कम काय ते मी पाहतो जरा विचार करतो मग या गोष्टीवर सांगतो ना बा तुले मला काय जे बा सगळ्यात जास्त पैसे देते मी तिकडे जाईल ना पाय ना बा तू कर सांगतो मी तुले सौदा गिवदा झाला का नाही तुला सांगतो मी असं आहे म्हणतो बा बरं कन्फर्म नको करू फक्त तू नाही तू कन्फर्म करशील का फक्त मला सांगतो की बा असं समोर राहिला म्हणे मग मी पाहतो काय विचार करायचा ते बरं ठीक आहे हां चाल ठीक आहे हो बरं ठीक आहे 3 लाख कमीत कमी 4 लाखात जाते बोलते दुकान चालला 3 लाख देऊ राहिला मला एका लाखात झाबू देऊ राहिला मला तुझं पाहतो मी दुसऱ्याकडे माय बिंत बाबा ही गोष्ट आली म्हटलं कानावर माया काय आली बरं तुला कानावर गोष्ट आता काय झालं सांग मला तू ते म्हटलं ते सुखदेव पाहायला का तुम्ही ना ते त्यानं म्हटलं दुकान काढलं म्हटलं इकडे इकतो म्हणते वाटते ते तिला मी फोन लावला ते म्हणे इकतो म्हणे मी दुकान मी म्हटलं बर दुकान इकडून आलं का ते हो मस्त दुकान आहे त्याचं म्हणा पण आपल्याला पुढचे काय म्हणजे आता काय आपल्याला कमी आहे कशाची काय का पैसा म्हणा आपल्याला काय करते ते दुकान खेळत बसतं का मी तर म्हणतो घेऊन टाका ना ते तेवढं घेऊन टाका मी पाहतो ना दुकान ते मग काय तर समजते सगळं मला बस मी काय म्हणतो आपल्याला समजते सगळं गावात काय चालू आहे काय कसं काय चालू आहे आता इलेक्शन होते आपल्याला सरपंच हा मग कसं पाहा लागल ना शेटिंग लावून ठेवावं लागल ना लोकांची तेच वेळ बोलणं मला पटलं थोडंसं नाही का काय ना काय पाहिजे समजा कनेक्शन पाहिजे नाही का पहिले घेऊन टाकू ना मग काय किती काय सौदावाला काय केला सौदा नाही द्यायला फक्त मी विचारलं होतं कोण म्हटलं तू काही सौदा गिदा म्हणजे काही कोणी मागितले का म्हटलं बोली गिली केली का म्हटलं ते म्हणे कैलासने केली म्हणे 3 लाख त्यानं सांगितलं होती म्हणे पण मी नाही म्हटलं म्हणते जागेवरच 3 लाख म्हणे का 3 लाख कैलास अच्छा ते कानफोडच नाही ते लंब काय काम माणूस आहे ते बरं ठीक आहे ना पाहतो ना मी मग त्याला एक काम करतो त्याला संध्याकाळी बोलू बरं एकदा त्याला म्हणा ये म्हणा भेटायला जरासं मग त्याला बोलू बरं आपण सांगू त्याला बरोबर बरं लावतो ना त्याला फोन मग त्याला म्हणतो ये म्हणतो भेटायला किंवा बाबाला बोलायचं म्हणतो तुला सांगता मग तुम्ही त्याला बरोबर बोलून घेऊ त्याला म्हणजे आपण ना फसलं पाहिजे ना पुरलं पाहिजे आपल्याला तेवढं हो तेवढं ते पाहायचं त्याला लावतो मग त्याला फोन बोलत त्याला संध्याकाळी पाहू मग आपण घेऊन टाकू ते दुकान तेवढं चांगलं जागा चांगली आहे कनेक्शन राहते गावात जरासं आपलं दबदबा राहते जरासं आपला तेच तर पाहिजे भाव आपल्याला सगळे लोक आपल्या खाली राहिले पाहिजे एरी काय तर कोणी वर नाही गेलं पाहिजे पाय बरं पाहू ना समजते ना आपल्याला ते संध्याकाळी बोलू दिले बोलून घेऊ दिले बरं अरे बा आता मला जेवण घेऊन झालं बा अंड्याची भाजी केली मी मला बंड सांगे बा आता म्हणे इकडे काढलं म्हणे दुकान अरे बा काय करते त्या दुकानाचं उधारी काही झाले काय तू सांग ना मग कसं झालं ते लोक बा उधारीच नाही देऊ राहिले ते पुरत पण नाही आता मला काहीच नाही आता बा काय करतं ते हो का बरोबर आहे ना उधारी म्हणजे लय झाली ना बरं मी काय म्हणतो कोणी सौदा एकदा केला का कैलास म्हणे मला 3 लाख देतो म्हणे तुले मी म्हटलं नाही म्हटलं बा मला पुरतच नाही म्हटलं ते मी त्याला नाही म्हटलं त्याच्यानंतर माझा फोन आला मला ते म्हणे मी तुला 3 लाख विसर देतो म्हणे कळतं का म्हणलं मी म्हटलं नाही म्हटलं एवढं कमी काही करतच नाही म्हटलं बाबून
त्यानंतर मग संभाजी बुडाचा फोन आला होता 3,35,000 देतो म्हणे. मी त्याला नाही म्हटलं एवढं कमी देतच नाही म्हटलं मी. मला पुरलं पाहिजे नाही ते. मग काय ते 60-70 हजाराचा माल आहे. जागा देऊ राहिलो ते दुकान देऊ राहिलो. मग काय तर मला पुरलं पाहिजे नाही ते. बरोबर आहे तुले पण पुरलं पाहिजे ना. बरं ठीक आहे. म्हणजे संभाजी बुड्यानं काय म्हटलं तर 3,35,000 देतो. बरं मी काय म्हणतो डन करून टाका कसं म्हणजे बरोबर मी व्यवस्थित भाव पाहिला बरोबर लावला मी. 3,50,000 देऊन टाक मला कसं बरोबर 3.5 लाख. एक नंबर ते तुले पुरते आणि मला पुरते. 3,50,000 नाही का? नाही का म्हणजे म्हणजे चांगली रक्कम आहे असं नाही म्हणत मी तुले. बरं मी विचार करून सांगू का मग? बरं कर बा विचार या गोष्टीवर पण पाहिजे बरोबर. मी म्हणजे मला सांगतो एकदा कसं म्हणा 3,50,000 बरोबर होते म्हणजे तुले पुरते मला पुरते म्हणजे मला पण पुरलं पाहिजे ना ते. तू म्हणतो की ते दुकान चालत नाही लोकांना उधारी पण द्यायला लागते ते पण पाला लागते बरोबर. शेटिंग लावून ठेवायला लागलं पहिलेच. बरोबर आहे 3,50,000 म्हणजे मी विचार केला गोष्टीवर. मी म्हटलं एक नंबर रक्कम हीच आहे म्हटलं 3,50,000. चांगली रक्कम आहे पण आता बरं मी काय म्हणतो बरं मला विचार करून सांगतो मी तुले कसं द्यायचं का नाही द्यायचं. कर ना बा विचार. तुला जेवढा टाईम पाहिजे का नाही तू तेवढा टाईम घे काही विषय नाही. फक्त मला सांगतो एकदा कसं काय करायचं ते. बरं ठीक आहे ये मग. दादा तुम्हाला मला फोन लावता का? लावला होता तुझ्या दुकानात गेलो मी. म्हणजे दुकान बंद दिसलं वरे पाहिलं ते काहीतरी तो इकरी टाकलं वाटते दुकान. काऊन विकू राहिला रे? काय दादा काय सांगा तुम्हाला आता मी पुरत नाही मला ते. लोकांना म्हटलं उधाऱ्या देऊन बसलो मी. काय ते लोकांना ह्या काहीच नाही लोक देतच नाहीत पैसे. मला भरावं लागते काय म्हणजे लय टेन्शन मग असं वाटलं बा लय पस्तावलं मी. म्हणजे पस्तावलं म्हणजे मी मॅड झालो. आता ताकदच नाही वाटते कोणा दुकान गिकान चालवायचे आपल्या. आता टाकतो म्हणलं लिकून काय करतो म्हटलं का देऊन टाकतो कोणाला कोणी मागडलं तर. तुम्हाला घ्यायचं का? हो बाबाचा विचार चालू होता कसं दुकान गिकान म्हणजे कसं चांगलं आहे चौकात दुकान आहे मस्त काही टेन्शन घ्यायचं काम नाही. बरं मी काय म्हणतो कोणी का सौदा केला का नाही म्हटलं कसं काय कोणी बोलाय गेल्या काही झालं का नाही? बाबा लय जणांना मागितलं मला. कैलासनं मागितलं महादेवनं मागितलं संभाजी बुड्यानं मागितलं शांतारामनं मागितलं. बाबा लय जणांना. त्या कैलाचं आणि त्या संभाजी बुड्यात नको सांगू मला तू. मला तू द्यायचं सांग काय नाव शांतारामचं सांग. त्यानं काय म्हटलं ते त्यानं काय बोली केली ती? तेव्हा शांताराम म्हणे मला 3,50,000 देतो म्हणे. मी म्हटलं बा 3,50,000 विचार करून सांगतो म्हटलं बा. बापरे 3,50,000 म्हणे ते. बरं मी काय म्हणतो आपलं कर मग तेवढं फिक्स करून टाक आपलं कसं. मी तुला 3,70,000 देतो बा कसं फिक्स करून टाकते. 3,70,000 नाही का? कसं करा शांताराम नाही मी सांगितलं शांताराम याच्यापेक्षा वाढवते. शांतारामला घ्यायचं दुकान माझ्या. अरे शांतारामचं काय रे बा घेत नाही ते 3,70,000 देते ते मॅडला तू. नाही घेते ना ते घेते ना म्हणे माझ्या ते मला स्वतः म्हणे मला ते दुकानला आवडलं म्हणे मी घेतोच म्हणे काही करून. म्हटलं सांगतो मग त्याला मी. 3,70,000 बा लय झाले ते. मी देतो फक्त तुले दुसरं कोण देत नाही म्हटलं. शांताराम दिल फक्त जास्तीत जास्त 3,60,000 पर्यंत. मी तुला 3,70,000 देऊ लागा मॅड झाला तू 3,70,000. बरोबर आहे तुमचं 3,70,000 लय झाले ते माझ्यासाठी. पण आता शांतारामने सांगितलं शांताराम याच्यापेक्षा वाढवते ना. हे विषय नाही ते. शांताराम कसं म्हणजे शांतारामला आवडलं दुकान ते. तुम्ही पहा आता कसं बोला बरं मी. बरं बा तू म्हणून राहिला 3,70,000 पुरत नाही. बरं बी काय म्हणतो 3,80,000 देतो आम्ही. डन करून टाक म्हटलं. डील कसं म्हटलं निलामी करून टाक आता. 3,80,000 देऊ राहिलं तुले. बरं 3,80,000 का? चांगली रक्कम आहे. पण शांतारामला सांगायला लागते मग मला. नाही त्याला नको सांगू तू. त्याला काय सांगू राहिला 3 लाख दिले काय दिलं. आता ते सांगू नको कोणाला काही दिलं आम्ही ना. 3,80,000 मस्त बरोबर आहे रक्कम. तुले पुरती एकदम म्हणजे कसं डन आहे भाऊ तिथं. करून टाक म्हटलं 3,80,000. बरं मी काय म्हणतो तुम्ही एवढेच हे करू राहिले तर माझ्या याच्यावर डायरेक्ट मिटिंगच बसवा डायरेक्ट आता. मी डायरेक्ट निलामी डायरेक्ट बा बोला सांगा ज्याला जे पट्टे ते 10-15 जण ज्याला वाटते की बा हे दुकान चांगलं आहे डायरेक्ट निलामीच करून टाकतो मी दुकान. निलामी केलं तर काय निलामी मी डायरेक्ट सौदा करून लागला डायरेक्ट. तुला 3,80,000 म्हटलं मी. तू म्हणता मिटिंग बसवा काय का? तुमचं बरोबर आहे. तुम्ही ना चांगली रक्कम दिली मला. पण शांतारामने सांगितलं शांताराम याच्यापेक्षा वाढवते. मग तुम्ही वाढवता आणखी 10 एखादा माणूस राहते शिल्लक त्याला घ्या वाटलं ते घेते. मग असं म्हणून मी तुम्हाला उद्या मी मिटिंग बसवतो. कसं काय म्हणजे तुम्ही येता फक्त बोली गेली करायला. बरं काय आता तू 3,80,000 नाही म्हणून राहिला. तू तर डायरेक्ट म्हणून निलामीस. बरं ठीक आहे ना 3,80,000 पासून चालू करू आपण निलामी. काय म्हणते पाहू आता कोण काय म्हणते. अरे बा तुला कोणी देतच नाही ना. तुला फक्त मीच देतो फक्त पैसे फक्त माझ्याजवळच आहेत. हे काय लोक काही कामा नाही गावातले. फक्त शांताराम आहे जरा वरचा खालचा. बस शांताराम किंवा मी. पण सगळ्यात जास्त पैसे मी देऊ शकतो. बाकी सगळे हे गेले कामातून. तुमचं म्हणणं बरोबर आहे. बरं पाहू ना उद्या समजतं ना. मग उद्या मग बोला गेल्या करायला करून टाकतो मी निलामी तेवढं माय भिंत जे होईल ते होईल आता. बरं उद्या येतो आम्ही करतो मग काय करा असते.
पाहतो तू 3 लाख असते जर बरे कोणी जात नाही रे. मग काय तर 3 लाख असते जरा कमी झाले का लगा कोणाजवळ एवढे पैसे आहेत. हो ना पाहू ना समजते ना आता उद्या. बरं ठीक आहे धन्यवाद म्हटलं धन्यवाद. 3 लाख असे जर रक्कम चांगली आहे. बरं पाय तुम्ही उद्या. ठीक आहे येता मग उद्या तुम्ही बोलीगिली करू आपण. समजा समजा पटलं मला तुम्हाला देऊन टाकतो मग. बरं तसं करतो बा. तुला जसं वाटते तसं कर. उद्या मग आपण एक काम करू. उद्या तू समोरासमोर म्हणजे कसं डायरेक्ट मस्त बोलीचा प्रस्ताव म्हणून टाकू आपण. म्हणजे कसं जे पट्टे ते घ्या बोली करा दुकान घ्या. बरं पाहू उद्या मग. हां बरं तेच म्हटलं. बरं ठीक आहे धन्यवाद.